नमस्कार मित्रांनो, कसे आहात तुम्ही सर्व? पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. आजचा आपला जो व्हिडिओ आहे तो थोडासा इन्फॉर्मेटिव्ह असणार आहे. बिकॉज मलाही सोशल मीडियावर खूप साऱ्या गोष्टी दिसतायत. त्या टॉपिकवरती बेसिकली आज आपण डिस्कस करणार आहोत. थोडीफार इन्फॉर्मेशन तुम्हाला मी देणार आहे. सो तुम्ही बघत असाल की सोशल मीडियावर खूप सारं एस-आय-आर नाव आणि जे त्याच्यावरचे व्हिडिओज आहेत, त्याच्यावरती तर ह्या टॉपिकवरचे खूप सारे व्हिडिओज किंवा इन्फॉर्मेशन बोलू शकता तुम्ही किंवा खूप सारे अफवा सुद्धा पसरत आहेत. सो बेसिकली त्याच्यावरतीच आपण आजचा आपला जो आहे टॉपिक ते आपण कव्हर करतोय. सो हे एस-आय-आर हे जे एक्झॅक्टली काय आहे, कसं आहे, ही प्रोसेस काय आहे आणि हे खरंच अ, आहे का? हे व्हॅलिड आहे का? किंवा काय आहे? हे आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहोत. सो एस-आय-आर म्हणजे काय? आणि ही प्रोसेस का आलेली आहे? याच्या मागचे रिझन्स काय आहेत? हे आपण आपल्या व्हिडिओमध्ये डिस्कस करूया. सो एस-आय-आर म्हणजे स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन. हे स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन म्हणजे काय? 2002 साली बेसिकली हे एस-आय-आर फर्स्ट टाईम झालं होतं आणि त्यावेळेस मतदार यादी ही रिवाईज झाली होती. सो रिवाईज म्हणजे काय? सो बेसिकली खूप सारे असे नागरिक असतात जे मतदार यादीमधून वगळले जातात. वगळले जातात म्हणजे की आता समजा कोणी मृत्यू पावला असेल, तर त्याचं नाव मतदार यादीत तसंच असतं. किंवा कोणी स्थलांतरित झालं असेल, त्यांचा ॲड्रेस चेंज झाला असेल, स्टिल त्यांचं मतदार यादीमध्ये नाव तसंच राहिलेलं असतं किंवा खूप सारे असे लोकं असतात ज्यांचं मतदार यादीमध्ये नावच नसतात. सो हे एस-आय-आर हे एक सर्व्हे टाइप आहे. जसं आपली जनगणना होते त्यातून समजतं की किती लोकं नागरिक आहेत, कोणत्या कास्टचे किती आहेत किंवा कोणती लँग्वेज बोलणारे किती आहेत. हे जे सर्व्हे केलं जातं, जसं आपलं जनगणना होते, तसंच एक सुप्रीम कोर्टाने व्हॅलिड ठरवलेला एक एस-आय-आर प्रोसेस आहे. या प्रोसेसमध्ये मोस्टली काय केलं जातं, की प्रत्येक ठिकाणी बेसिकली घरोघरी तुम्ही फॉर्म रिसीव्ह झाले असतील तुम्हाला किंवा असं एक कोणीतरी पर्सन आलं असेल जे एस-आय-आरची प्रोसेस करत असेल. सो गव्हर्नमेंटने डिसाईड केलेलं किंवा इलेक्शन कमिशनने डिसाईड केलेले काही माणसं असतात. स्पेसिफिकली तुम्ही बोलू शकता, की जे टीचर्स आहेत त्यांना ही ड्युटी असाइन केलेली आहे. त्यांना प्रत्येकाच्या जे हे टीचर्स वगैरे आहेत, प्रायमरी स्कूलचे टीचर्स झाले किंवा गव्हर्नमेंट स्कूलचे टीचर्स वगैरे झाले, यांना ही ड्युटी बेसिकली लागलेली आहे, की त्यांना प्रत्येकाच्या घरोघरी जाऊन जी इन्फॉर्मेशन आहे, मतदार यादीसाठीची जी इन्फॉर्मेशन आहे ती अपडेट करण्याचं काम त्यांना दिलेलं आहे. सो जे 2002च्या आधीचे जे मतदार यादीचे आहेत किंवा त्याच्यानंतरचे जे आहेत, त्यांना आता बेसिकली एक फॉर्म रिसीव्ह होतोय. त्या फॉर्ममध्ये त्यांना बेसिकली काही आपली इन्फॉर्मेशन फिल करायचंय आणि तो फॉर्म जो आहे त्यांना तो देऊन आपली जी इन्फॉर्मेशन आहे ते मतदार यादीमध्ये अपडेट करण्यात आहे. सो हे का गरजेचं आहे आणि याचा इम्पॉर्टन्स काय? सो याचा इम्पॉर्टन्स असा आहे की जे आता तुम्ही बघू शकता जे बोगस मतदार यादीमध्ये खूप सारे अशी नावं आलेले आहेत जे लोक आता सध्या जिवंतही नाहीयेत किंवा जे इथे राहत नाहीत पर्टिक्युलर ऍड्रेसमध्ये त्यांच्या नावाने खूप सारे बोगस मतदान होत असतं. सो हे बोगस मतदानाचं जे आहे जो सर्कल चालू झालेला आहे तो कुठेतरी बंद होण्यासाठी किंवा हे कमी करण्यासाठी आणि मतदान यादी जी प्रॉपरली आणि नीट क्लीन अशी मतदार यादी तयार करण्यासाठी हे एस-आय-आर केलं जातं. ह्या एस-आय-आर मध्ये एक्झॅक्टली काय केलं जातं, तर ह्या एस-आय-आर मध्ये बघितलं जातं की कोण कोण जिवंत आहे, मतदार यादीमधले कोण कोण माणसं आता जिवंत आहेत, कोण नाहीयेत. जे नाहीयेत त्यांची नावं वगळली जातात पूर्णपणे, त्यांची नावं काढली जातात जेणेकरून बोगस मतदान होणार नाही. त्यांच्या नावाने जे मतदान केलं जातं ते त्यांच्या नावाने जे मतदान होतं ते पूर्णपणे बंद केलं जाईल. सो हे अशी प्रोसेस असते. इव्हन यात हेही चेक केलं जातं की कोणी स्थलांतर केलंय. समजा तुमचा ऍड्रेस चेंज झाला असेल आणि तुम्ही तो अपडेट केला नसेल तर तुमचं समजा एका ठिकाणी तुम्ही राहता दुसरीकडे आणि तुमचं वोटिंग कार्ड दुसरीकडे असेल तर हे एक अपडेट करण्यासाठी सुद्धा हे एस-आय-आरची प्रोसेस बेसिकली केली जाते. एवढंच नाही तर कोणी नवीन मतदार यादीमध्ये ऍड झाला असेल तर त्याची इन्फॉर्मेशन सुद्धा चेक केली जाते ह्या एस-आय-आर प्रोसेसमध्ये. इव्हन समजा आता
कोणाची माहिती समजा चुकीची असेल, तुम्ही बघू शकता की काही खूपदा अशी आपली इन्फॉर्मेशन जी असेल, समजा नाव कुठे चुकलेलं असेल किंवा बेसिक इन्फॉर्मेशन चुकीची ऍड झाली असेल कधीही, तर ती बेसिकली आपण ज्यावेळेस वोटिंग कार्ड काढतो त्यावेळेस आपण इलेक्शन कमिशनचे असे कॅम्प वगैरे लागले असेल तर मोस्टली आपण फॉर्म फिल करून ते इन्फॉर्मेशन आपण वोटिंग कार्ड काढत असतो. सो अशा वेळेस कधी कधी निष्काळजीपणामुळे कधी कधी इन्फॉर्मेशन चुकीची घेत जाते किंवा डॉक्युमेंट्स वगैरे चुकीचे लागलेले जातात. सो ही इन्फॉर्मेशन ही चेक केली जाते ह्या SIR प्रोसेसमध्ये पूर्णपणे आपली. आणि ही जी आहे ही सर्व प्रक्रिया ही आपली पूर्णपणे केली जाते जेणेकरून आपली जी मतदार यादी आहे ती नीट अँड क्लीन आणि अपडेटेड राहते. सो अशा प्रकारची हे SIR जी प्रोसेस आहे ती पूर्णपणे आता महाराष्ट्रामध्ये लागू केलेली आहे. सो ही आता तुम्ही बघू शकता की ही पूर्ण महाराष्ट्रात आता सर्वे वगैरे चालू झाले, स्पेशली मुंबईमध्ये जे आपले आहेत ते सर्वे वगैरे चालू झालेले आहेत. आणि तुम्ही बघू शकता की एखादा माणूस तुमच्या घरी येतो जो आपल्याला फॉर्म वगैरे देतो. तो फॉर्म असतो इम्युनिनेशन फॉर्म. या इम्युनिनेशन फॉर्म मध्ये बेसिकली आपले डिटेल्स अपडेट केले जातात आणि ते क्रॉस चेक केली जाते जे आपला एक्झिस्टिंग डेटा आहे, मतदार यादीमध्ये जो एक्झिस्टिंग डेटा आहे त्याच्याशी क्रॉस व्हेरीफाय केले जातात आणि समजा काही अपडेट्स असतील तर ते अपडेट्स केले जातात आणि प्रॉपरली नवीन यादी, मतदार यादी ही तयार केली जाते. एवढंच नाही तर जे सरकारी ऑफिसर आपल्या दारात येतात तर त्यांना बोललं जातं BLO. BLO म्हणजे काय, तर बूथ लेवल ऑफिसर. हे बूथ लेवल ऑफिसर जे असतात ते इलेक्शन कमिशन जे असतं ते स्पेसिफिकली असाइन करतात हे BLO ऑफिसर. यांचं बेसिकली काम काय असतं, तर यांचं काम असतं प्रत्येकाच्या घरोघरी जाणं आणि जी इन्फॉर्मेशन आहे, प्रॉपर इन्फॉर्मेशन आहे ती कलेक्ट करणं. प्रॉपर इन्फॉर्मेशन म्हणजे काय, की ही माणसं खरंच तेव्हा त्या लोकेशनवर राहतात का, त्या ऍड्रेसवर राहतात का, किंवा यातले किती माणसं आहेत जे जिवंत आहेत आणि किती माणसं आहेत ते समजा मेलेले असतील किंवा काही आता सध्या जिवंत नाहीये. तर त्यांचे जे जिवंत नाहीये त्यांचं नाव मतदार यादीतून काढण्यासाठी हे क्रॉस व्हेरीफाय बेसिकली त्यांच्या थ्रू केले जाते. जसं की आपली जनगणना होते त्याच लेवलची हे SIR प्रोसेस अशी जी इलेक्शन मतदार यादीसाठी बेसिकली केली जाते. सो हे असा एक प्रॉपर ओव्हरऑल याचा ओव्हरव्ह्यू आहे. तसेच आता तुम्ही बघू शकता की जसे BLO आहे तसंच एक BLA असते. BLA म्हणजे काय, तर BLA आहे बूथ लेवल एजंट. हे बूथ लेवल एजंट्स कोण असतात, तर हे बूथ लेवल एजंट्स हे प्रत्येक पार्टीचे, प्रत्येक जे पक्ष आहे, पार्टी जे आहे याचे मेंबर्स असतात. यांचं काम काय असतं, तर यांचं काम बेसिकली असं असतं की जे आपले BLO आहेत त्यांच्याकडे ते प्रॉपरली काम करतायत का याच्यावर लक्ष ठेवणं, प्लस ते प्रॉपरली इन्फॉर्मेशन कलेक्ट करतायत का, किंवा समजा असे खूप सारे 18+ आता मुलं आहेत, 18 वर्ष झालेले कंप्लीट झालेले आपले तरुण आहेत जे अजूनही मतदार यादीमध्ये ऍड झालेले नाहीयेत. सो असे कोणी जे 18 वर्ष कंप्लीट झालेले आहेत ते ह्या प्रोसेसमधून वंचित नको राहायला किंवा ते वगळले नको जायला. तेही मतदार यादीत आले पाहिजेत आणि प्रत्येकाला मतदानाचा अधिकार हे भेटले पाहिजे. सो हे प्रॉपर प्रोसेस BLA कडून होते की नाही याच्यावर नियंत्रण ठेवण्याचं काम हे BLA जे असतात, बूथ लेवल एजंट्स जे असतात ते करत असतात. हे प्रत्येक पार्टीचे काही मेंबर्स असतात निवडलेले, ते ह्या पूर्ण प्रक्रियेवर लक्ष ठेवून असतात की हे प्रॉपरली होतंय की नाही आणि हे प्रॉपरली काम चालू आहे की नाही. एवढंच नव्हे, तुम्ही पाहिलंय असेल की काही सोशल मीडियावर असंही आलेलं आहे एखादी लिंक वगैरे जी आहे ती सोशल मीडिया खूप व्हायरल होते की तुम्ही ऑनलाईन ह्या लिंकवरून सुद्धा तुमची SIR ची प्रोसेस आहे ती पूर्ण करू शकता. बट मी ज्यावेळेस ही लिंक चेक केली त्यावेळेस मला एक नोटीस झालं की ज्यावेळेस मी माझी प्रक्रिया करायला गेलो ऑनलाईन त्यावेळेस मला तिथे आधार कार्डचे डिटेल्स वगैरे मॅच करायला सांगितले, जे माझे थोडेसे मिसमॅच झाले आधार कार्डचे डिटेल्स. सो त्यामुळे ती माझी प्रोसेस पूर्ण झाली नाही ऑनलाईन. बट ज्यावेळेस मी माझे BLO ला कॉन्टॅक्ट केलं तिथे आपल्याला BLO ची इन्फॉर्मेशन सुद्धा भेटते की तुमचा BLO वगैरे कोण आहे ते. सो ही BLO ची इन्फॉर्मेशन ज्यावेळेस मला तिथे भेटली त्यांना आम्ही कॉल वगैरे केलं तर त्यांनी आम्हाला असं सांगितलं की तुम्हाला ऑनलाईन प्रक्रिया वगैरे करायची गरज नाहीये. आम्ही स्वतःहून तुमच्या इथे ऍड्रेसवर येऊन ऑफलाईन ही प्रक्रिया करू आणि ऑफलाईन प्रक्रियेमध्ये आधार कार्ड वगैरे लागणार नाही. आम्ही डिफरंट डॉक्युमेंट वगैरे यूज करून ही तुमची प्रोसेस जी आहे ते पूर्ण करू. तर इथे एक क्वेश्चन निर्माण होतं, तर ऑनलाईन प्रक्रियेमध्ये तुम्हाला आधार कार्ड रिक्वायर्ड लागतं आहे, तर मग ऑफलाईन प्रोसेसमध्ये तुम्ही आधार कार्ड का नाही यूज करत किंवा त्यावेळेस डिफरंट डॉक्युमेंट का तुम्ही यूज करता. सो हा एक क्वेश्चन मार्क तयार होतो इथे ह्या प्रोसेसवरती. जी प्रोसेस चालू आहे ही खरंच तेवढी प्रॉपर इफिशियंटली होणार आहे की नाही असा एक मोठा क्वेश्चन मार्क इथे क्रिएट होतो आपल्याला. सो असं ही जी SIR ची प्रोसेस आहे ती पूर्णपणे ओव्हरऑल आहे ती तुम्हाला मी आता इन्फॉर्मेशन दिली.
आणि ही का इम्पॉर्टंट आहे, तर तुम्हाला मी याचा एक इम्पॉर्टन्स सांगतो, की आता लास्ट टाईम ज्यावेळेस एस-आय-आर बिहारमध्ये झालं आणि काही राज्यांमध्ये झालं, विविध राज्यांमध्ये झालं. त्यातल्या बिहारमध्ये जवळपास 60 लाख लोकं, तसेच वेस्ट बंगालमध्ये जवळपास 80 लाख लोकांची नावं ह्या मतदार यादीतून वगळले गेले. हे असं का झालं? तर हे त्याच्यामुळे ह्या होण्याचं मागचं रिझन हेच होतं, की खूप साऱ्या काही लोकांनी ही एस-आय-आर प्रोसेस फॉलो केली नाही किंवा ते फॉर्म फिल वगैरे केले नाही. त्यामुळे खूप साऱ्या अशा लोकांची नावं याच्यातून वगळली गेली, मतदार यादीतून काढली गेली. सो ही प्रोसेस हे खूप इम्पॉर्टंट आहे. आपल्याला एक हक्काचं मतदार म्हणून आपल्याला ही प्रोसेस खूप इम्पॉर्टंट आहे. त्यामुळे तुम्ही सर्वांनी ही प्रोसेस नक्कीच फॉलो करा. जे आपले बी-एल-ओ वगैरे आपल्या इकडे येणार आहेत, ते प्रॉपरली त्यांना इन्फॉर्मेशन द्या. बट हे इन्फॉर्मेशन देताना हे नक्की लक्षात ठेवा, की हे जे बी-एल-ओ आहेत, हे प्रॉपरली खरे आहेत की नाही. बिकॉज फ्रॉड वगैरे व्हायला नको. त्यामुळे हे बी-एल-ओ जे आपल्या दारात येणार आहेत, त्यांच्या प्रत्येकाने आपली जबाबदारी आहे, की त्या बी-एल-ओचे आयडी नक्की तुम्ही चेक करा, की हे ॲक्चुअलमध्ये खरे बी-एल-ओ आहेत की नाही. बिकॉज इलेक्शन कमिशनने प्रत्येक बी-एल-ओला आयडेंटिटी कार्ड दिलेलं आहे आणि त्यांना तो आयडेंटिटी कार्ड घालणं हे कंपल्सरी आहे. सो तुम्ही ते नक्की एकदा क्रॉस चेक करा, की हे बी-एल-ओ खरंच एजंट आहे, हे इलेक्शन कमिशनने निवडलेले आहेत की दुसरं कोणी आहे, कारण की फ्रॉड व्हायला नको या केसेसमध्ये. सो ते एकदा क्रॉस व्हेरिफाय करा आणि ही जी एस-आय-आरची प्रोसेस आहे ती सर्वांनी कंपल्सरी फॉलो करा आणि कंपल्सरी आपली मतदार यादीमध्ये नावं ऍड करून घ्या किंवा काही इन्फॉर्मेशन असेल ती प्रॉपरली भरून घ्या. जर तुम्ही ही इन्फॉर्मेशन त्यांना प्रॉपरली दिली नाही किंवा ही प्रोसेस फॉलो केली नाही, तर कुठेतरी तुमचंही नाव मतदार यादीतून वगळलं जाऊ शकतो आणि याचा फायदा तुम्हालाही माहिती आहे, की जे इलेक्शनमध्ये होतो. इलेक्शनमध्ये याच्यामुळे खूप साऱ्या गोष्टी होतात आणि तुम्ही बघू शकता आता जे सध्या इलेक्शन आपलं बघू शकता जे महाराष्ट्राचं किंवा पूर्ण भारतातच जे पूर्ण प्रत्येक पार्टीचं जे चालू आहे, ते सर्व कुठेतरी ह्या गोष्टींमुळे स्टॉप होऊ शकतो. तर हे स्टॉप होण्यासाठी हे एस-आय प्रोसेस खरंच खूप मदत करणार आहे. सो हे नक्कीच सर्वांनी ही प्रोसेस फॉलो करा आणि ह्या प्रोसेसला प्रतिसाद द्या, जेणेकरून आपली मतदार यादी जी आहे, महाराष्ट्राची असो किंवा पूर्ण इंडियामध्ये जी आहे, ती प्रॉपरली क्लीन आणि व्यवस्थित अशी नवीन मतदार यादी डिक्लेअर होईल आणि प्रॉपरली काय बोलू शकता तुम्ही, की प्रसिद्ध केली जाईल अशी यादी प्रॉपरली अशी नवीन यादी प्रसिद्ध केली जाईल, ज्याच्यात प्रत्येकाचे जे व्हॅलिड मतदार आहेत तेच या यादीमध्ये राहतील आणि बाकीचे जे आहेत बोगस मतदान वगैरे जे आहेत ते याच्यातून काढले जातील, वगळले जातील. सो ही सर्वांनी तुम्हाला एक इन्फॉर्मेशन मला वाटलं की आज तुम्हाला प्रोव्हाईड करत आपल्या व्हिडिओमध्ये. तर ही प्रोसेस नक्की सर्वांनी फॉलो करा आणि या प्रोसेसला प्रतिसाद द्या. जेणेकरून प्रॉपरली ही जी प्रोसेस आहे ती प्रॉपरली आणि स्मूथ वेने केली जाईल. सो तुम्हाला प्रत्येकाला माझ्याकडून एकच रिक्वेस्ट आहे, की प्लीज त्यांना बी-एल-ओ जे येतील त्यांना प्रॉपरली सपोर्ट करा तुमच्या एंडने आणि प्रॉपरली इन्फॉर्मेशन द्या. त्यांना असं कारण की खूप लोकांना वाटतं, की हे कोणी फसवणारे वगैरे नाहीयेत का किंवा असं काही नाहीये. तर तुम्ही फक्त त्यांचा आयडी वगैरे चेक करा आणि त्यांना प्रॉपरली इन्फॉर्मेशन द्या आणि आपलं नाव मतदार यादीमध्ये फिक्स करून घ्या आणि मतदान करत राहा. माझं एकच मत आहे, की मतदान करत राहा आणि प्रॉपर पार्टीला मतदान देत राहा आणि तुम्हाला जे योग्य वाटेल त्यांना मतदान करा आणि प्रॉपरली जो आहे तुम्हाला वाटतं, की हा आपल्यावर प्रॉपरली आपलं भारताचं किंवा महाराष्ट्राचं सांभाळू शकतो अशांना प्रॉपरली वोट द्या आणि तुमचं मत देत राहा. आणि पहिली गोष्ट म्हणजे त्या मत देण्यासाठी मतदार यादीमध्ये तुम्हाला असणं खूप इम्पॉर्टंट आहे. तर ही प्रोसेस नक्कीच फॉलो करा. आणि आजचा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला, इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ कसा वाटला ते नक्कीच सांगा. आणि जर असे व्हिडिओ तुम्हाला हवे असतील किंवा कशा टाईपचे व्हिडिओ तुम्हाला हवे आहेत, ते कमेंट सेक्शनमध्ये नक्कीच सांगा. आणि आज आपला आपण व्हिडिओ इन्फॉर्मेशन वाला व्हिडिओ आहे ते आपण इथे स्टॉप करूया. आणि जाता-जाता मला अजून एक सांगायचं की तुम्ही ऑनलाईन प्रक्रिया करत असताना किंवा तुमचे जे तुम्ही फॉर्म वगैरे फिल केले आहेत, त्याची प्रोसेस कशी चेक करायची किंवा आता बी-एल-ओनं आपली इन्फॉर्मेशन प्रॉपरली सबमिट केली आहे की नाही, हे जर तुम्हाला चेक करायचं असेल त्याच्यासाठी एक ॲप आहे. त्या ॲपवरती तुम्ही इन्फॉर्मेशन चेक करता. याच्यावर आपण नंतर कधीतरी व्हिडिओ बनवूयात. मी तुम्हाला ती प्रॉपरली इन्फॉर्मेशन देईल की कसं करतात, काय करतात. यावर आपण एक नेक्स्ट व्हिडिओ बनवूयात त्यावर, ज्यात मी तुम्हाला प्रॉपरली इन्फॉर्मेशन देईन. तर तेही तुम्ही प्रॉपरली बघू शकता, की तुमची इन्फॉर्मेशन प्रॉपरली अपडेट झाली की नाही. बाकी आजचा व्हिडिओ एवढंच होतं. तुम्हाला हा कसा वाटला ते नक्कीच सांगा आणि चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच इन्फॉर्मेशनसाठी. बाय बाय. गुड नाईट.